7,42,000 लोकांना कुणबी वैधता प्रमाणपत्र पण मिळालेली आहे। मूळ काय आहे की 1881 साली जी जातवार जनगणना झालेली आहे, ह्या जनगणनेचं जर ओरिजिनल रेकॉर्ड मिळालं ते व्हिलेज वाईज आहे। जरांगेंनी जो नोंदीच्या आधारे गुणिले 4चा जो आकडा आलाय तो त्यांच्या कोणी सल्लागाराने सांगितलं, त्यांनी तो आकडा ठोकून दिला। तोच आकडा धरून आज भुजबळ साहेब बोलतात, म्हणजे भुजबळ साहेब मंत्री आहेत, ते सामान्य प्रशासन किंवा जेडी कडनं किंवा महसूल प्रशासनाकडनं 10 मिनिटात ही माहिती मिळू शकते। मग ती माहिती घेतली तर भुजबळांना खरी फॅक्ट कळू शकेल। त्यामुळे हे जे काही मांडलिकत्व झालं की आदिवासीमध्ये आदिवासी समाज धनगरांना इकडे येऊ देत नाही किंवा दुसऱ्या गोवारींना येऊन देत नाही, तसं ओबीसीमध्ये मराठ्यांना येऊनच द्यायचं नाही। ओबीसी नेत्यांमध्ये पसरलेली घाबरट याची फॅक्ट अशी आहे की ह्या 57 लाख नोंदी आहेत, ह्या ओबीसी समूहातल्या कुणबी जातीचे 49 प्रकार आहेत। शिंदे समितीने शोधलेल्या 57 लाख कुणबी नोंदींच्या आधारे खऱ्या अर्थाने मराठा समाजातील किती व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळालीत, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला अशीच प्रमाणपत्र मिळतील असा दावा मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक करतायत। आणि साहजिकच याची प्रतिक्रिया म्हणून राज्यातील ओबीसी नेते या सगळ्याला विरोध करतायत आणि त्यातून महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आणखी वाढीस लागताना दिसतोय। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत राजेंद्र कोंडरे आहेत, जे गेली अनेक वर्ष मराठा समाजाच्या वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत आहेत। कोंडरे सर, सुरुवातीला या ज्या नोंदी आहेत 57,41,241 या नोंदींचं पुढे झालंय काय? न्यायमूर्ती शिंदे समितीने पूर्ण मराठवाडा आणि नंतर विस्तारित राज्य सगळ्या जिल्ह्यांमधनं ह्या नोंदी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा कामाला लावून शोधल्या। त्याची नोंदीची संख्या 57,41,241 एवढी संख्या त्यांना नंतर एक काहीतरी लाखभर म्हणजे 58-8.5 लाख नोंदी त्यांना ते सापडल्या। ह्या नोंदीबरोबर आतापर्यंत 1967 सालापासून ह्या नोंदीच्या आधारे किती प्रमाणपत्र दिली याची पण माहिती त्यांनी घेतल्याप्रमाणे 38,97,391 एवढी प्रमाणपत्र दिलेली आहे। ह्याच्यातलं मूळ काय जो आता अवास्तव आकडा आणि प्रत्यक्ष ओबीसी नेत्यांमध्ये पसरलेली घाबरट ह्याची फॅक्ट अशी आहे की ह्या 57 लाख नोंदी आहेत, ह्या ओबीसी समूहातल्या कुणबी जातीचे 49 प्रकार आहेत। ह्या 49 लोकांच्या मूळ जे ओरिजिनल त्यांचे वंशज आहेत, म्हणजे आज वंशज आहेत, पूर्वज आहेत, ह्या पूर्वजांच्या ह्या नोंदी आहेत। ह्या नोंदी असताना एका माणसाची 1 नोंद 2 3 4 किंवा 10 पण असू शकतात, एखाद्या व्यक्तीची एकही सापडत नाही कारण रेकॉर्ड लिहिलं गेलं नसेल। अशा प्रकारे ह्या 57 लाख नोंदी आज ज्या सापडलेल्या आहेत त्याप्रमाणे 4 आणि 2 कोटी लोकांना प्रमाणपत्र मिळणार नसून ती ऑलरेडी 38 लाख आहे। त्याचा एक रेशो आहे की एखाद्या व्यक्तीची एखादी नोंद आहे तर त्याला 4 मुलं झाली, 2 मुली झाल्या, त्याचे वारस खाली खाली येऊन मग ते प्रमाणपत्र काढतात। त्याप्रमाणे 38,97,000 तेवढी दिलेत। मराठवाडा डिव्हिजनल कमिशनरने जे रेकॉर्ड परवा पब्लिश केले, शिंदे समिती स्थापन झाल्यावर 2,39,000 एवढी प्रमाणपत्र आत्ता मराठवाड्यात इश्यू झालीत। समथिंग 8 ते 8,500 लोकांना त्यातल्या व्हॅलिडिटी मिळालेल्या आहेत। ही आजची पोझिशन आहे। आता ह्या पोझिशनमध्ये अजून एक महत्त्वाचे मला ॲडिशन करायचे, 1996 ते 2023 पर्यंत ही जी काही 38,97,000 प्रमाणपत्र दिली त्यापैकी 7,42,000 लोकांना कुणबी वैधता प्रमाणपत्र पण मिळालेली आहेत। आणि आता 2,32,00,000 किंवा 3 कोटी लोक असा जो आकडा फुगवला जातो तो अवास्तव आहे। आणि त्याच्यामुळं ओबीसी समाजात जी भीती आहे आणि त्याच्यातनं 2 समाज आमने सामने जे आलेत त्याचं मूळ जे कारण आहे की ह्या नोंदी गुणिले 4 असा समज लोकमानसात पसरलाय, तो वास्तवाला धरून नाही, एवढंच माझं सांगायचं। विभागवार पण आहे आकडेवारी, ती थोडीशी सांगूया आपण। ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची ही विभागवार आकडेवारी आहे, त्याच्यामध्ये कोकण विभाग आहे। त्यात मुंबई शहर ते सिंधुदुर्ग ह्या ठिकाणी जे कुणबी आहेत हे मराठा कुणबी नाहीत, त्यांची संख्या आहे 7,53,000 नोंदीची। ओके, त्यानंतर पुणे डिव्हिजन आहे, तर पुणे डिव्हिजनमध्ये साधारणतः 80 ते 90% मराठा कुणबी आहेत, त्यांची 6,07,000 आहे। नाशिक डिव्हिजनमध्ये नंदुरबार आणि धुळ्याचा काही पार्ट सोडला तर जळगाव, अहमदनगर, नाशिक धरून 7,19,000 नोंदी सापडलेल्या आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जो
केंद्रबिंदू आंदोलनाचा, तिथे ह्या 20 जानेवारी 24 अखेर 32,000 नोंदी होत्या आणि नंतर पुढे ते वाढून 47,546 एवढ्याच नोंदी आता आज रोजी मराठवाड्यात. अमरावती डिव्हिजनमध्ये 26,15,000 आहे. यापैकी वाशिमचा थोडासा पट्टा सोडला तर बहुतांश ह्या मराठा कुणबींच्या नोंदी आहेत आणि त्यात इतर कुणबी पण मिक्स आहेत. नागपूर डिव्हिजनमध्ये मराठा कुणबी सापडत नाही, त्याच्यात चंद्रपूर, भंडारा, वर्धा मिळून 9,42,000 नोंदी आहेत. म्हणजे आंदोलनाचं केंद्र आहे तिथे सगळ्यात कमी सापडलेले आहेत. 47,000 नोंदी सापडल्या. त्याच साठी जे मनोज जरांगे पाटील या हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीची मागणी करतायत. आता ती कशी करायची? असं आहे की सगळ्यात मोठा मराठवाड्याचा जो इश्यू आहे तो लोक समजून घ्यायला तयार नाहीत, ना विरोधक पण समजून घ्यायला तयार नाहीत आणि आंदोलकांना ते नीट मांडता येत नाही. मूळ काय आहे की 1881 साली जी जातवार जनगणना झालेली आहे, ह्या जनगणनेचं जर ओरिजिनल रेकॉर्ड मिळालं ते व्हिलेज वाईज आहे. कारण व्हिलेज वाईज त्यांनी लोकसंख्या मोजून मग ते कंपायलेशन करून एक डिस्ट्रिक्टची नोंद झाली आणि ते डिस्ट्रिक्टमध्ये असलेली लोकसंख्या ही गॅझेटियरमध्ये प्रिंट झालेली आहे. आता गॅझेटियरमध्ये फक्त लोकसंख्या आहे, त्या गावाचं नाव आहे का नाही आहे. मग लोकांना जो देणारा अधिकारी आहे त्याने ते डोक्यामध्ये सुपर इम्पोज करायचं की ह्या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये एवढ्या नोंदी आहेत. पण मधल्या 150 वर्षाच्या काळामध्ये जिल्ह्यातनं लोक दुसऱ्या जिल्ह्यात गेले, मायग्रेट झाले. त्यामुळं ह्याची कनेक्टिव्हिटी शोधणं हाच खरा महसूल प्रशासनाचा पुढचा मोठा जॉब आहे. आणि म्हणून हैदराबाद गॅझेटमध्ये लोकसंख्या त्यावेळची आणि आजची मराठ्यांची वाढलेली संख्या, हा जो मूलभूत फरक आहे हा कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून जोडण्यासाठी जी एसओपी पाहिजे ती एसओपी महसूल प्रशासनाने केली तर काही याच्यातनं प्रमाणात मार्ग निघेल. पण जो 100% गॅझेटचं रूपांतर करून सगळ्या मराठ्यांना कुणबी देण्याचा टेक्निकल इश्यू आहे तो परत व्हॅलिडिटी कमिटी आहे, न्यायालय आहे, याच्यात अडकण्याची शक्यता आहे. तो झाला भविष्यातला विषय. पण जरांगे पाटील तेच म्हणतायत ना की सरकार या सगळ्या प्रक्रियेसाठी सकारात्मक आहे की मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेटियरनुसार संख्यात्मक माहिती आहे, पण त्याचं रूपांतर जे आहे त्या ठिकाणी जी चौकशी समिती आहे त्या चौकशी समितीकडे ॲफिडेव्हिट देणं आणि त्या माध्यमातून महसूल प्रशासनाकडून त्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सगळी काही प्रक्रिया पार पडणं, तर हे सरकारच्या सकारात्मकतेतून होईल असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे. बरोबर आहे. कारण जर देणारा अधिकारी निगेटिव्ह माइंडसेटचा असेल तर तो मग पहिलाच भूमिका ठरवतो की इथं काय द्यायचं नाही म्हणून तो मग रिजेक्ट करतो. आता काय होईल की स्थानिक चौकशी समिती कायद्यात पहिल्यापासून तरतूद आहे. कारण अनेक समाजाच्या नोंदीच सापडत नाही, भटके विमुक्त आहे, त्यांचं रेकॉर्ड नसतं. मग अशा वेळेस सरकारने एक एसओपी ठरवलेली आहे, पण ती ओबीसीसाठी नाही. तर ओबीसीसाठी हे पहिल्यांदा जे काय गॅझेट आणलेले आहे, ह्या गॅझेटच्या अगोदर आपल्याकडे 2012चा नियमांमध्ये आम्ही जे ॲडिशन करून घेतले, मी स्वतः पाठपुरावा केला तेव्हा 1 ते 12 ॲड झालेले. त्याच्यामध्ये मराठवाड्यातलं राष्ट्रीय नोंदणी रजिस्टर आणि लोकसंख्येचं रजिस्टर आपण घेतलंय. आता मनोज जरांगेंनी त्याच्यामध्ये अजून पुरावे ॲड करून 1 ते 48 झाले. हा जो हैदराबाद गॅझेट आहे हा 49वा आहे. तो त्या गॅझेटमध्ये वाचा म्हणून तुम्हाला कायद्यामध्ये टाकण्याची गरज आहे, रूल्समध्ये. आणि रूल्समध्ये जर ही एसओपी टाकली तर ही प्रोटेक्ट होऊ शकते. नुसता GR हा तुमच्या कायद्याला आणि नियमाला सुपरसीड करत नाही. GR हा जस्ट लाईक गाईडलाईन असतो आणि शुद्धीपत्रक त्याच्या पुढची प्रोसेस असते. तुम्ही म्हणताय की याच्यामुळं फार काही सरसकट प्रमाणपत्र मिळतील असं नाही मराठवाड्यामध्ये सुद्धा, कारण पूर्ण जे काही कागदपत्र आहेत त्यांची छाननी होईलच जे आहे. तर मग मनोज जरांगे जे म्हणतायत तर त्याच्याबद्दल काय? बघा आता ह्या 47,000 नोंदी आहेत, अजून नोंदी त्यांना सापडू शकतात. ह्याप्रमाणे एक साधारणतः 4 ते 4.5 लाख लोकांना पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रमाणपत्र मिळतील असा माझा अंदाज आहे. कारण उर्वरित महाराष्ट्राचा जर तुम्ही रेशो घेतला तर इथं 57 नोंदीच्या अगेन्स्ट किती मिळाली तर 38 लाख मिळालेली. म्हणजे तोच रेशो मराठवाड्यात असेल आणि मराठवाड्यातल्या रेशोमध्ये जेवढ्या नोंदी सापडतील त्याच्या साधारणतः मराठवाड्यातली लोकसंख्या जी आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणतः 2 मुलं आणि 2 मुली असा रेशो आहे. मराठवाड्यामध्ये 4 मुलं 2 मुली असा रेशो आहे साधारणतः लोकसंख्येचा 1910 नंतरचा. त्यामुळे 1910 नंतर त्यांची जी ब्रँच वाढत गेली ती साधारणतः आता 150 ते 200 लोकांच्या मध्ये गेलेली आहे. त्या 150-200 लोकांना ह्या 47,000 नोंदीच्या आधारे मिळाल्या तर 4.5-5 लाख लोकसंख्येला मराठवाडा त्याच्यामध्ये कव्हर होईल. त्याच्या पुढचा जो टप्पा आहे की जो सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचा
हाच आज वादाचा मुद्दा झालेला आहे की ओबीसीचं म्हणणं आहे तो मिळणार आहे, जरांगेचं पण म्हणणं आहे. पण महसूल प्रशासनातले मी अनेक अधिकाऱ्यांशी बोललो, अनेक वकिलांशी आणि जात पडताळणीचे तज्ज्ञ जे आहेत ज्यांनी 20 वर्ष ह्याच्यात काम केलंय, त्या सर्वांचं मध्ये 80% लोकांचं मत असं आहे की हे जे काही डिसकंटिन्यू झालेलं रेकॉर्ड आहे त्याच्यासाठी शासनाने एसओपी करून ती रूल्समध्ये टाकली पाहिजे, तर ते कव्हर्ड होईल. मुद्दा तो जरा टेक्निकल मुद्दा. मग पण जे काही जरांगे म्हणतायत आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून ओबीसी समाजातले जे नेते आहेत ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आणि ते त्यांची भीती व्यक्त करतायत. मग जरांगेंची दिशाभूल झाली आहे असं म्हणायचं का? जरांगेंनी जो नोंदीच्या आधारे × जो आकडा आलाय तो त्यांच्या कोणी सल्लागाराने सांगितलं, त्यांनी तो आकडा ठोकून दिला. तोच आकडा धरून आज भुजबळ साहेब बोलतात. म्हणजे भुजबळ साहेब मंत्री आहेत, ते सामान्य प्रशासन किंवा जेएडी कडनं किंवा महसूल प्रशासनाकडनं 10 मिनिटात ही माहिती मिळू शकते. मग ती माहिती घेतली तर भुजबळांना खरी फॅक्ट कळू शकेल. आता काय झालंय की आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की आमच्यामुळे एवढा फायदा झालेला आहे आणि विरोधक तेच घरून बसल्यामुळं मला जे चित्र दिसतंय की जे मराठा आणि ओबीसी वादाची जी फळी, जसं नामांतराचा फटका मराठवाड्याला 10 वर्ष पुढचा भरून निघला नाही त्या जखमा विसरण्यासाठी, आता मराठा ओबीसी ह्या 2 कोटी नोंदीच्या आधारे जे काही चाललेलं आहे त्याचा फटका पुढच्या 10 वर्ष बसू शकतो. आणि तो आता जर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत येत असेल तर ही उभी फळी ही मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला परवडणारी नाही. कारण आपण व्यवहारामध्ये एकमेकाशी संबंध ठेवतो. आरक्षणाचं प्रमाण घेऊन सर्टिफिकेट घेऊन एखादा मुलगा 10 मुलं त्यांना फायदा होणार आहे. म्हणून सगळे समाज शत्रूसारखे एकमेकांच्या विरोधात जे उभे राहत आहेत हे महाराष्ट्राच्या दृष्टीने परवडणारं नाही. म्हणजे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होणं हे परवडणारं नाही. आणि त्यामुळं मनोज जरांगे असतील किंवा छगन भुजबळ असतील हे अर्धवट किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे आपापले दावे करत असतील. पण मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे सरकारचा. मग सरकार का नाही स्पष्ट बोलत याच्यामध्ये? ज्यांच्यावरती जबाबदारी होती की नक्की काय दिलंय आणि कसं दिलंय हे जर सरकारने समोर ठेवलं तर मग हे जे काही आपण म्हणतो आहोत की दावे जे जरांगेंचे आहेत तसे प्रत्यक्षात उतरणार नाहीत, तर ते होणारच नाही. सरकार एकाच वेळेस डबल गेम करते याच्यामध्ये. एका बाजूला म्हणतंय आम्ही खड्डा खोदला नाही, दुसरीकडे माती टाकली नाही. त्यांना सांगते माती जरी टाकली तरी आम्ही खड्डा खोदला नाही. हे जे काही गणित आहे मुळामध्ये ज्यावेळेस त्या 19% ओबीसीच्या लोकसंख्यामध्ये जेवढी प्रमाणपत्र वाढतील ती त्याच्यामध्ये जाणारच आहेत. त्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही हे म्हणण्यात काही अर्थ नाही. ओबीसीत गेलेले आहेत. मुळामध्ये ओबीसींनी ही जे काही मांडणी आहे की ओबीसीला धक्का लागतो ते तसं नाही. ओबीसी परमनंट व्यवस्थाच नाहीये, ती दर 10 वर्षांनी बाहेर जाण्याची आणि आत येण्याची आहे. त्यामुळे हे जे काही मांडलिकत्व झालं की आदिवासीमध्ये आदिवासी समाज धनगरांना इकडे येऊ देत नाही किंवा दुसऱ्या गोवारींना येऊन देत नाही, तसं ओबीसीमध्ये मराठ्यांना येऊनच द्यायचं नाही असा परिप्रेक्ष्य हा ओबीसी नेत्यांनी अगोदरपासूनच 20 वर्षापासून तयार केल्यामुळं कोणताही राजकीय नेता मराठ्यांना ओबीसी आरक्षणाची भाषाच करत नाही. हा फक्त एक किलकिलता दरवाजा ओपन केलाय गॅझेटच्या माध्यमातून आणि नोंदीच्या माध्यमातून, जो उर्वरित महाराष्ट्रात ऑलरेडी आहे. आजही कुणबी प्रमाणपत्र पुण्यात मिळतात, सगळीकडे मिळतात, न्यायालयात जातात, चॅलेंज होतात, टिकतात. तसंच मराठवाड्याच्या ह्याच्यामुळं काय झालेलं आहे की आता मोठा लॉट इकडे येणार आहे. ह्या वादाचं मला एक सामाजिक 40 वर्ष काम करणाऱ्या माणसाला एक चिंता वाटते की आपण व्यवहारामध्ये सगळ्याच समाजाबरोबर राहतो, वावरतो, व्यवहार करतो, एकमेकांशी संबंध ठेवतो. आज पुण्याचा गणेश उत्सव आहे, सगळे ओबीसी मराठा सगळे एकत्र काम करत होते. मग त्यांच्यामध्ये असा तणाव तयार होणं, याच्यातून तुम्ही परपर्यंत त्यांना हे दरवाजे खुले करून देणार आणि महाराष्ट्राचे भूमिपुत्रे भांडत बसणार असं चित्र मला दिसतंय. ते होऊ नये म्हणून ही आकडेवारी मला सांगायची आज वेळ आली. अर्थात ही खूप समजूतदार अशी भूमिका झाली की 2 समाजांमध्ये विखार वाढू नये, मात्र तो वाढावा यासाठीच जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत का? की एका समाजाला एक पद्धतीने सांगितलं जातं आणि दुसऱ्या समाजाला दुसऱ्या पद्धतीने सांगितलं जातं आणि त्यामुळं क्रियेला प्रतिक्रिया उमटताना दिसते. त्यातून राजकीय फायदा कोणाला होतो आहे, कोणाला तोटा होतो आहे हे तर सगळे बघतच आहेत. मात्र त्यातून या समाजांमध्ये जी दरी निर्माण होते आहे ती दीर्घकालीन आपल्या एकूण महाराष्ट्राचं नुकसान करणारी आहे. कॅमेरामन राजेश बिडकर, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.